आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तात्यासाहेब, मला माहित आहे तुम्हाला माझ्या आणि वाघबेरांच्या संसाराची काळजीच होती, पण मला, मम्मीला आणि स्वतः वाघबेरांना मी नातं नको होतो. मग तुम्हीच सांगा, असं कुणालाच नको असलेलं हे नातं मी कसं धरून ठेवणार तात्यासाहेब? मी अडकलोय हो तात्यासाहेब. उठ उभं राहा. हे बघ, हे असं आहेस सच्चा, खरा, हळवा, सतत लोकांची काळजी असते तुला. लोकांसाठी आपला जीव द्यायला सतत तयार असतो. पण तुझा जीव आम्हाला प्यारा आहे ना. तुमच्या घटस्फोटाची बातमी ऐकली, वाईट वाटलं आम्हाला फार. जेव्हा कळले की हा निर्णय तुम्ही दोघांनी मिळवून घेतलाय म्हणलं, काय बोलणार नाही. न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. तिकडे जो काय निवाडा तो मान्य असेल आम्हाला. आज कोर्टात बोलवलंय, बघतो काय होते आणि सांगतो तुम्हाला. माझा आशीर्वाद आहे तुझ्यासोबत आणि सगळं तुझ्या मनाप्रमाणे घडो हीच सदिच्छा. येतो साहेब. परमेश्वरा, हे दोघंही अज्ञानी आहेत, अजाण आहेत. यांच्या नात्याची घट्ट वीण तुझ्या मर्जीनं बांधली गेलीये याची जाणीवच नाहीये त्यांना. पण मला माहितीये, आज जरी या दोघांना यांच्या नात्याचं ओझं वाटत असलं तरी उद्या हे नातं टिकवण्यासाठी हे दोघंही जीवाचं रान करतील बघ. आज या कठीण प्रसंगी त्यांच्या पाठीशी वारा. त्यांना याची जाणीव होऊ देत, बस एवढंच मागणं आहे. सर्वेनबाई, काय हो, आमच्या स्वागताला थांबलाय की तुम्ही? काय मग, कसं तुझ्या नाकाव ठिपचून मी माझ्या मनासारखं करून घेतलं का नाही? हे शिपुर्डे, जठावा नाही मला, पण मी आता माझ्या मनासारखं केलंय बघ. आता पुन्हा तुझं थोबड आमच्या दारात दिसायचं नाही. सोड ग, मला तर काय हौस आहे तुझ्या दारात यायला. येऊनच दाखव की, मग बघते. कशाला येत्या, माहिती येणार येच ना ग. अहो, काय झालं? असं का चालतंय? बरे आहात ना? कुणी नांग मारल्या ती? असं का खेकड्यावरून चालताय? ते काल जरा जास्तच गरम झालं. नाही म्हणजे काय आहे, काल खेकड्याचा जरा गरम गरम रस्सा खाल्ला ना, त्यामुळं. बरती जाऊ दे, चला बोलाव त्याला आपल्याला आत्ता एवढ्यात. चला. आमरे, मंजीचा घटस्फोट नाही झाला पाहिजे. प्लीज काहीतरी कर. मंजीचा घटस्फोट झाला तर माझे मम्मी आणि पप्पा काय बी करून माझं लगीन तिच्यासोबत लावून देतील. अरे, आता माझ्याकडे काही जादूची कांडी आहे का? फिरवली घटस्फोट थांबवला. आता त्यांनीच ठरवले, त्याला आपण तरी काय करणार आहे? पण दीदीचा संसार मोडताना मी तर नाही बघू शकत. मंजीचा घटस्फोट म्हणजे आपल्या दोघांच्या लग्नाचं सपन पाण्यात. दादा जरा सरकता का? हो मॅडम.
तुम्ही चुकीच्या कोर्ट रूमला आलाय. म्हणजे आरोपीला हजर करायचं असेल तर पलीकडच्या बिल्डिंगला जावा. हे फॅमिली कोर्ट आहे. पण काय केलं हो यानं? खून केलाय. काय करशील तू? शिक्षा देणार आहेस काय? सर का दादा. तुम्ही तर वाघाची शिकार केली की मॅडम. कॉन्स्टेबल वाघ मध्ये तर नादच नाही करायचा. सत्यजित प्रभाकर सुर्वे, मंजिरी सत्यजित सुर्वे, चला या इकडं. सत्या चल. चला चला या पटकन. चला चला बोलवतात आपल्याला. चल. घटस्फोट घ्यायला आहे का लग्नाचा वाढदिवसाला आलाय? नवरा बायको आणि फक्त वकिलाने आत या. बाकीचे सर्व इथंच थांबा. अहो असं कसं बोलताय? हा, पोरीच्या आयुष्यातला एवढा महत्वाचा दिवस आहे हा ना, आम्हीच आत यायचं नाही. तू काळजी नको कर. आता वकील असणार आहेत आमच्या बरोबर. ते बरोबर सांभाळून घेतील. आई, जास्त वेळ थांबायला लागल तुला. तू घरी जाऊन आलीस तरी चालेल. नाही नाही नको, मी थांबते इकडच. नवरा बायकोने चला आतमध्ये या. सत्या जा, बेस्ट लक तुला. म्हणजे जा. आई, अगं आपल्या दीदीच्या नशिबात देवानं जे काही चांगलं दिलं होतं ना, तेच ती तिच्या हाताने घालवाय निघायल्या. समजवाय पाहिजे होतं का तिला? काय चांगलं आहे अमृतीच्या आयुष्यात? हा, मला तरी सांग ना. संसाराचं सुख आहे ना कसलंच. त्याच्यापेक्षा आता जी होतंय ना ती चांगलंच होतंय असं म्हणायचं. अगं वाईट तिच्या जीवाला तरी चैन पडेल आता.